धर्माची तू मूर्ती पाप पुण्य हृदयाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुष्करा करीसी अंगीकार तुम्हा काय माझा भार करीसी अंगीकार तुम्हा नोहे माझा भार मज सोडवी दातारा कर्मापासून दुष्करा जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा मज सोडवी दातारा कर्मापासून दुष्करा पांडुरंगा कैलास राणा शिवचंद्रमोळी परिक्रमाचा मुकुटेगाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवेण शंभो मदकोणकारी दयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण हे मी वंदू श्रीचरण श्री गुरूंचे तुम्ही नमस्कार आता असो नसो
प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा आणि बहुतेकांच्या नित्य पठणातला असा बाहेर कोणी बोलू नका, सर्वांनी शांतता राहायचं आहे. दिंडीतल्या कीर्तनाची सवय आहे. विठ्ठल विषयाचा परिपाडू गोड परमार्थ कडू. असा हा अत्यंत वर पाहता सोपा सोपा वाटणारा पण चिंतनासाठी अजिबात सोपा नसलेला बरेचसे कीर्तनकार समोर सेवा ऐकायला बसले. मी मगाशीच सांगितलं की मी मोबाईल लावून कीर्तन करणार, कारण मुळात अभंगच तसा आहे. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती पद सोडले जाणारा धर्मापासून दुष्करा. यात काहीच सांगायसारखं नाही. धर्माची तू मूर्ती आहेस, पाप पुण्य तुझ्या हातात, मला कर्मापासून सोडव, मज सोडवी दातारा कर्मापासून दुष्करा. तू अंगीकार केलास तर काहीच राहिलं नाही. करीसी अंगीकार तुम्हा काय माझा भार, असा तू जीवीच्या जीवना तुका म्हणे. खरं तर अभंगात सांगण्यासारखं काहीच नाही, पण काहीतरी सांगायला पाहिजे, सेवा करायला पाहिजे. बऱ्याच वेळेला लोक पारायणाचं प्रयोजन करतात, नियोजन करतात. पारायण नवीन मुलांना कळण्यासारखं सांगतो, पारायणाची अरेंजमेंट करतात, पारायण अरेंज केलं म्हणतात. मग त्यांच्या चर्चा चालू होते की कशासाठी करायचं बाबा पारायण, कशासाठी ज्ञानेश्वरी वाचायची. मग लोक म्हणतात की पारायणाला ये, इथं बस, इथं बसल्यानंतर 7 दिवसात तुला कळणार. त्याच्यातली 50% लोक अशी असतात ज्यांना भीती वाटत असते परमेश्वराची. म्हणजे मी पारायणाला आलो नाही, कीर्तन अटेंड केलो नाही, भजन कीर्तन केलं नाही तर देव आपल्यावरती कोपेल, देव आपल्याला काहीतरी दुःख देईल आणि ती दुःख यातना आपल्याला संसारात भोगावी लागेल, या भीतीने 50% लोक येतात. आता इतकी वर्ष मी इथं कीर्तन करतोय, अशी कोण इथं लोक मला दिसत नाही. उरलेल्या 50%तली लोक इथं आहेत. विठ्ठल या संसारामध्ये, मानवाच्या जीवनामध्ये संसार भोगत असताना, मी मुद्दाम शब्द वापरतोय भोगत असताना, किती वेळा जन्माया तरी शॉर्टकट म्हणत होतो मी. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, अफजल महाराज म्हणतात नित्य व्हावे. संसारात आल्यानंतर प्रत्येक माणूस जो येतो जन्माला, त्या प्रत्येक माणसाचं एकच काम चालू आहे, विषयाचा परिपाडू. जरी तुम्ही इथं आला, त्याला परमार्थाबद्दल
काही आसक्ती नाही. तो विषयाच्या मागे धावत आहे. बैसलो जयावरी सैराट ते धावरी. नुसता धावत नाही. प्रत्येक माणूस त्या विषयाच्या आहारी का जातो? त्याचं एकमेव कारण आहे, म्हणजे सुखाची प्राप्ती. त्या माणसाला सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे. त्या सुखाच्या प्राप्तीसाठी तो त्या परमार्थाच्या मागे जातो. पंढरपूरला लोक जातात. का जातात महाराज? माझ्या वडिलांची मनाशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, यासाठी जात नाही महाराज. पंढरपूरला कशाला जातात? सुखा लागी करी शीतळ. करीसी तळमळ. तो मग मित्राला विचारतो, सुखा लागी करीसी तळमळ. मित्र सांगतो, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होशी. नुसता सुखरूप होशी नाही, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. मग पंढरपूरला जातात, देवासमोर उभं राहतात. तिथं गेल्यानंतर काय बघायचं असतो? राजस सुकुमार मदनाचा राजस सुकुमार मदनाचा पुतळा. तिथं पंढरपूरला विठोबाच्या त्या गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर बरीच लोक बाहेर आल्यानंतर म्हणतात, आज लाल रंगाचा पोशाख काय झाक दिसत होता ना देवाला. बाहेर आल्यानंतर म्हणतात, म्हणजे मी ऐकलेल्या आमच्या मित्रांबरोबर केलेल्या या गप्पा आहेत. आमचे मित्र सांगतात आम्हाला, माझा लाल रंगाचा पोशाख फेवरेट आहे. निळ्या रंगात देव बरा दिसत नाही. निळ्या रंगाच्या पोशाखात बरा दिसत नाही. तो लाल वेल्वेटवाला असला आहे ना, तोच पांडुरंगाचा पोशाख आहे ना. माझं लक एवढं चांगलं, आज तोच पोशाख घातले देवाला. तिथं काय बघतात? ज्ञानदृष्टी हरपली. तिथं गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याचा स्वरूप बघायचं. कीर्तन करताना मी बऱ्याच वेळेला गोष्ट सांगितलेली आहे, दरवर्षी पण सांगतो हीच गोष्ट.
आपण कीर्तनाला उभं राहिल्यानंतर कीर्तनकाराने काय करायचं असतं? पहिल्यांदा त्याचं नामस्मरण करायचं. रामकृष्ण हरी हे नामस्मरण करून झाल्यानंतर डोळे बंद करून जर समजा तुमच्या डोळ्यासमोर त्याची मूर्ती आली तर मग त्याच्या रूपाचं ध्यान, सुंदर ध्यान, राजकुमार, सदा माझे डोळे, काय तुम्हाला जे म्हणायचं असेल त्याचं वर्णन करायचं, त्याची स्तुती करायची आणि नंतर त्याचं भजन करायचं. डोळे उघडे ठेवून रामकृष्ण हरी म्हणतात महाराज. डोळे उघडे ठेवून सदा माझे डोळे म्हणतात. हो, कशी दिसणार तुम्हाला ती मूर्ती? आपल्या मनात पांडुरंग परमात्मा मनात साठवायचा असेल, आतला परमात्मा बाहेर बघण्याचं मंदिर, देवालय हे साधन आहे महाराज. जर समजा तुमच्या मनातला परमात्मा बाहेर बघता येत नसेल तुम्हाला, तर तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्ही एकच गोष्ट मागणार, वाढावे संतान. पूजा कशासाठी करतात देवाची? देवाची पूजा करण्याचं प्रयोजन काय? त्याच्या मागचा कार्यकारण भाव कसा आहे? आपण आपल्या जीवाला जे जे सोपस्कार करतो ते सगळे सोपस्कार देवाचे केले पाहिजे. आपण आंघोळ करतो, देवाला आंघोळ घातली पाहिजे. आपण उन्हाळ्यामध्ये थंड पाण्याने आणि हिवाळ्यामध्ये गरम पाण्याने आंघोळ करतो, देवाला पण तशीच घातली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये थंड पाण्याने, हिवाळ्यामध्ये गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर जसं आपण अंग पुसतो तसं देवाला पुसलं पाहिजे. आपण आंघोळ केल्यानंतर, अंग पुसल्यानंतर जसं बॉडी स्प्रे मारतो डिओ, तसं देवाला अत्तर लावलं पाहिजे. हे जे देवाचे जे सगळे सोपस्कार आहेत ते कशासाठी केलेले आहेत? आता आपला जो देव आहे तो कधीतरी बाहेर येतो. तुमच्यामध्ये देव दूषित असेल, तो जर बाहेर येत असेल तर त्याला शुद्ध करण्यासाठी त्याला हे सगळे सोपस्कार केले जातात. का दूषित असेल तो? देव दूषित होत नाही, तुमचं मन, देव ठेवण्याची जागा, हृदय बंदीखाना केला तसं हृदय आधी तयार झालं पाहिजे. आणि तसं हृदय तयार झाल्यानंतर ते विषयाच्या मागे तरीही धावू शकतं. तिथे 1% कुठेतरी शंका आहे की तो माणूस घसरतो, तो विषयाच्या मागे धावतो. त्या देवाला शुद्धी करण्यासाठी सत्यनारायणाची पूजा बांधतात लोक. सत्यनारायणाची पूजा का बांधतात? मम आत्मना सकल शास्त्रोक्त पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम संकल्प. अरे, फल प्राप्त्यर्थम संकल्प करता महाराज तुम्ही. ब्राह्मण तुमच्या बाजूला बसतो आणि तुम्हाला सांगतो आणि तसं तुम्ही म्हणत जाता, डोळे झाकून म्हणत जाता. मी मध्ये सांगितलं, आमचे मामा ज्यावेळी स्वर्गवासी झाले, पिंडदान असतं, पिंड ठेवला. आमच्याकडे एक ब्राह्मण आले आणि त्यांनी संकल्प पिंडाला सोडला. मम आत्मना सकल शास्त्रोक्त पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम. पिंडाला नैवेद्य. तुम्हाला धर्म कळला पाहिजे महाराज. एखादा माणूस सांगतो फल प्राप्त्यर्थम, तुम्हाला फल प्राप्त्यर्थम संकल्प करण्यासाठी माझ्या मुलाला गाडी मिळावी, माझा मुलगा 10वीला पास व्हावा, माझा बंगला बनावा, असा सुखाच्या मागे जर तुम्ही धावायला लागला तर काय होतंय? कविता छान वाचलेली, सुखामागे धावता धावता विवेक पडतो गहाण. तुमचा विवेक गहाण पडतो आणि मग सुखाच्या मागे मागे धावता धावता तुम्ही दुःखाच्या मागे मागे धावू लागता. कसं धावू लागता?
जर समजा मुलाला शाळेला ऍडमिशन घ्यायची आहे तर काय केलं पाहिजे हो? तुमच्याकडे पैसे पाहिजेत. पैसे नसले तर पैसे जर भरायला फी नसली तर मुलाला शाळेत ऍडमिशन देत नाहीत. ते पैसे तर कुठेतरी तुम्ही चांगल्या मार्गाने कमवलेले असतात. मुलाला शाळेत घालता, मुलगा शाळेत जायला लागतं. आठवड्याभरानंतर मुलगा घराकडे येऊन सांगतो, बाबा वही पुस्तकं पाहिजेत. त्याच्यासाठी परत पैसा लागतो. परत त्याच्यासाठी पैसा घालायचा. तो पण चांगल्या मार्गाने कमवलेला असतो. मुलगा हळूहळू 10वीला येतो. तुमचाच मुलगा चांगला अभ्यास करणार, गुणी बाळ, 10वीला चांगले मार्क पडतात. मग सायन्सला ऍडमिशन. संसाराचं चक्र कसं आहे बघा महाराज. मग सायन्सला ऍडमिशन घ्यायची. सायन्सला 12वीला सुद्धा चांगले मार्क पडतात. सायन्सला 12वीला चांगले मार्क पडल्यानंतर परत मुलगा घराकडे येतो, बाबा मेडिकलला ऍडमिशन पाहिजे. मेडिकलला ऍडमिशन पाहिजे तर काय दिलं पाहिजे? नीट दिली पाहिजे. म्हणजे त्याची एंट्रन्स एक्झाम असते ती दिली पाहिजे. ती एक्झाम दिल्यानंतर सुद्धा त्याच्यात चांगले मार्क पडतात. मग परत मुलगा घराकडे येतो, बाबा फी भरायची वेळ आली. फी किती? वर्षाला 5 लाख रुपये. हा माणूस जर शेतकरी असेल तर वर्षाचं त्याचं वार्षिक उत्पन्न 3 ते 5 लाख रुपये असतं. पुढच्या वर्षाचं काय, घर चालणार कसं? मग तो माणूस काय करतो? जुगार खेळायला लागतो. ह्या मित्राला जुगार खेळल्यानंतर पैसे लागले. कसं आहे, सुखामागे धावता धावता विवेक पडतो गहाण. कुठपर्यंत तुम्ही त्या पैशाच्या मागे धावायचं? हिंदू धर्म सांगतो की पंचमहापातक आहे. फक्त हिंदू धर्म सांगत नाही महाराज. लोक सांगताना असं सांगतात की आपला धर्म श्रेष्ठ आहे, आपल्या धर्माचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. पण बाकीच्या धर्मामध्ये पण, सगळ्या धर्मामध्ये महापातकं सांगितलेली आहेत. प्रत्येकाने वेगवेगळी महापातकं सांगितली. हिंदू धर्मामधली महापातकं काय काय आहेत? पशुहत्या किंवा गोहत्या. त्यावेळेला गोहत्या सांगितली, आता पशुहत्या म्हणून सांगतात. कांचनाची चोरी, म्हणजे त्यावेळेला सोनं भरपूर मुबलक प्रमाणात अवेलेबल असायचं. आता आम्ही सांगतो की चोरी, कोणत्याही प्रकारची चोरी, नुसती कांचनाची चोरी असं नाही. गुरुपत्नी गमन, म्हणजे गुरुच्या बायको बरोबर संबंध ठेवणे, ही सर्वात महापातक आहे. आता आम्ही सांगतो की कुठल्याही बाई बरोबर इतर बाई बरोबर संबंध ठेवणे, हे महापातक आहे. चौथी गोष्ट आहे की जुगार खेळणं. लक्षात घ्या महाराज, आपल्याला ज्या सोप्या साध्या सरळ सुटसुटीत वस्तू वाटतात, गोष्टी वाटतात, कॅशिनो, ते एवढं सोपं साधं नाही आहे महाराज. ते आपल्या धर्माचं महापातक आहे. आणि सर्वात 5वी गोष्ट जी महापातक म्हणून सांगितलेली आहे ती अतिशय महत्वाची आहे. म्हणजे ह्या 4ही गोष्टींना जो माणूस साथ देतो तो सुद्धा पापी आहे. विठ्ठल ठीक आहे. प्रत्येक माणूस पाप करता 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 एका माणसाकडे गेला आणि त्याला म्हटलं, अरे एवढं पाप करतोय म्हणून मला दुःख आहे काय? तर तो म्हणाला की या प्रश्नाचं उत्तर फक्त संतच देऊ शकतात. तू पाप करतोय म्हणून दुःख आहे आणि पुण्य करतोय म्हणून तू सुखी होणार आहेस, असं जर असेल तर ते चुकीचं आहे. थोडक्यात एक उदाहरण, आम्ही वारीत चर्चा केलेली. जोग महाराजांच्या चरित्रामध्ये एक कथा आली. हा पितृपक्षाचा महिना चालू आहे. मी बऱ्याच वेळा सांगतो की बरं होतं तुम्ही ह्या महिन्यामध्ये पारायण ठेवता. आपली परंपरा अशी आहे, 1 वर्ष आपण कीर्तन सेवेसाठी अभंग पण घेतलेले. आपली परंपरा अशी आहे, युगे 28 विटेवरी का उभं आहे? पुंडलिक रायाने आपल्या आई वडिलांची सेवा केली. देवाची सेवा नाही हा महाराज. मागे वीट भरकावली, त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही. आणि त्याच्यामुळे तो युगे 28 विटेवरी युगे 28 विटेवरी उभा. युगे 28 झाली. 28 युग तो विटेवरती उभा राहिला. कशासाठी? त्याचे मातृपितृ सेवा एवढी श्रेष्ठ होती पुंडलिक रायाची
की त्या मातृपितृ सेवेला तो प्रभावित होऊन त्याच्या पत्नीने सांगितलं, अरे का थांबलास देव, तू देवांचा देव आहे आपला पांडुरंग परमात्मा. कसा आहे? देवांचा देव आहे. काय आधार आहे हो? वाळवंटा पासोनी महाद्वार संत काही बोलतात असं कधी होत नाही. तुम्ही जर अभंग एकमेकांशी जोडत गेला तर त्याचा अर्थ लागतो. एक माणूस माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, महाराज तुमचेच महाराज सांगतात की विलयानंते तैसेची राहावे, सिद्धी असू द्यावे समाधान. आय एम हॅपी. मला आयुष्यात काय नको, जे काय पांडुरंग परमात्म्याने दिले ते मला बस आहे. मी काम बिम काय करणार नाही असं म्हणून चालेल काय? त्याला म्हटलं काय घातला. त्याच्या आधी आलेली प्रकरण वाच. हा अभंग कधी लिहिलाय वाच. त्याच्या आधी प्रकरण आलंय, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अशी परिस्थिती निर्माण होते. आता डॉक्टर आहे, आमच्या पेशातलं पण थोडं काहीतरी सांगितलं पाहिजे. सगळे शेतकऱ्यांचं कशात सांगूया. एखादा डॉक्टर आहे, तो परिश्रम करतो, असाध्य ते साध्य सगळं करतो, करिता सायास अभ्यास करतो. पण अशी एक वेळ येते, काय होतो, त्याला यश येत नाही. त्या डॉक्टरला ते ऑपरेशन आता ह्याच्या पुढे मी कसं करू, किंवा ते ऑपरेशन केल्यानंतर तो पेशंट जगणार की नाही याची शाश्वती मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकते. पाप पुण्य तुझे हाती. त्यावेळी डॉक्टर काय म्हणतो, काय म्हणत असेल डॉक्टर, सगळा जो भार आहे देवा हा तुझ्यावरती आहे. मज सोडवी दातारा कर्मापासून दुष्करा. माझ्या काही चुका झाल्या असतील आयुष्यातला, माफ कर मला, पण ह्या कर्मापासून मुक्त कर. याचा अर्थ असा नाही महाराज की तो असाध्य अभ्यास करत नाही. तो सगळा अभ्यास करतो, त्याने डिग्री घेतलेली असते, तो डॉक्टर बरा नसतो असं नाहीये. पण वेळ अशी असते, हे कोणाच्या हातात आहे, पाप पुण्य तुझे हाती. पाप आणि पुण्य या ज्या दोन गोष्टी आहेत त्या कर्माशी जोडलेल्या आहेत. जोग महाराजांची कथा सांगत होतो आपण. जोग महाराजांचं चरित्रामध्ये ही कथा आली. श्राद्ध करायचं होतं आई वडिलांचं श्राद्ध करायचं होतं. आणि ते श्राद्ध करायला बसल्यानंतर एक संकल्प असतो. तो संकल्प असा सोडतात की जर मी माझ्या आयुष्यात काही पाप केली असतील तर देवा मला त्याच्यातलं पापक्षालन कर, पापातनं मुक्ती दे, जेणेकरून माझ्या आई वडिलांचा स्वर्गाला जाण्याचा मार्ग तू मोकळा कर. त्यांनी सांगितलं की ते हातात दर्भ घेतात, तांदूळ घेतात आणि तो अंगठ्याने सोडायचा असतो. आता प्रत्येक बोट 5 बोट एकसारखी नाहीत आणि एकही वेगळं नाही, पण प्रत्येकाची काम आहे. तसं अंगठ्याने सोडायला त्यांनी म्हटलं काय करताय. जोग महाराजांनी विचारलं त्याला, तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही मला संकल्प सोडायला सांगताय, कसला संकल्प सोडायला सांगताय. नाही म्हणाले, असा संकल्प आहे की तुमच्या आयुष्यात जर समजा तुम्ही पाप केली असतील तर त्याच्यापासून मुक्ती मिळते आणि मग तुमच्या पितरांचा वरती स्वर्गाला जाण्याचा मार्ग मोकळा होते. जोग महाराजांनी उत्तर दिलेलं खूप छान आहे. महाराज म्हणाले, आयुष्यात कधी पाप नाही केलं, विठ्ठल पण प्रॉब्लेम कुठं आहे, आपण सगळे जोग महाराज नाही.
कीर्तनाला उभं राहिल्यानंतर सुद्धा मी बऱ्याच वेळेला सांगतो, ज्या गादीवरती आपण उभे राहतो त्या गादीवरती उभं राहण्याची माझी तरी लायकी नाही. कीर्तनकार असतील, खूप कीर्तनकार, श्रेष्ठ ज्येष्ठ कीर्तनकार आहेत, ते कीर्तन करतात. म्हणून कीर्तनकारांनी नेहमी, नवीन कीर्तनकाराला आम्ही नेहमी सांगतो, तुम्ही गादीला नमस्कार करा. ज्या गादीवरती तुम्ही उभे राहता ती सामान्य गादी नाही, नारद महर्षींची गादी आहे. मग ते म्हणतात काय, त्यांनी नारदीय कीर्तन केली, तुम्ही वारकरी कीर्तन करता. आपण जोग मानत नसल्यामुळे आपला संबंध कर्माशी आहे. तसं पाप न करता जगता येणं तुम्हाला आम्हाला शक्य आहे का? तुम्हाला आम्हाला पाप न करता जगता येणं शक्य आहे का? कोणाच्या हातात आहे सगळं पाप करणं आणि न करणं? बरेच कीर्तनकार एक छोटीशी गंमतदार गोष्ट सांगतात. सगळ्यांसाठी कीर्तन पण व्हायला पाहिजे, जरा वरती गेलं की मग ते. एकदा एका गावामध्ये एक साधू आले. ते गावाच्या एका बाहेरच्या रस्ता, म्हणजे आपण जे स्मशानाकडे जाणाऱ्या वाटावर पायवाटा असतो अशा ठिकाणी तो साधू मस्तपैकी आपले उभे राहून नाचतात, पांडुरंगाचं नामस्मरण करतात. ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय, संतांचं भजन करतायत. त्यांना जे जे देवाची प्राप्ती करून घेणे ते आपल्या काय म्हणतात तालात असतात, आपल्या धुंदीमध्ये असतात, त्यांचं वचन चालू आहे. तुकाराम 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 त्यांच्या मनाची जी अवस्था आहे अशी अवस्था झालेली आहे. देव जरी आला, निळा म्हणे आम्ही आम्ही देवाला वगैरे कोण आला तरी मी तुझं काय काम इथं? तू आम्हाला आमच्या भक्तीमध्ये व्यत्यय आणणारा तू कोण? अरे तुला जे सगळं आता समाजामध्ये डिमांड, आजकालच्या मला सांगायचं, तू जे डिमांड मारतो, शायनिंग मारतो, कोणामुळे? आमच्या भक्तीमुळे. आम्ही जर नसलो असतो तर तुला कोण वाटलं असतं? निळा म्हणे आम्ही नळपोची देवा. आम्ही कोणाचा? आम्ही संतांचा दावा करतो. तुका याचा दावा करीत असेल. अशी त्या साधूची मनाची अवस्था झालेली आहे. 7-8 दिवस झाले त्याचं ते चिंतन चालू आहे, नामस्मरण चालू आहे. एक नारायण मामा सारखा माणूस होता,
त्यांना दया आली. ते म्हणाले ह्याला काहीतरी ह्याची काहीतरी आपण सेवा करूया, पायाला तेल बिल काहीतरी लावून देऊया. तिथं बसले, पायाला तेल लावले महाराज, मसाज केला मसाज. साधूचं काय लक्ष नाही, ते काय करत चाललंय त्याच्याकडे. तुकयाचा लावा, पांडुरंगाचं चिंतन, संतांचं चिंतन, भक्तीचा मार्ग त्यांचा वेगळ्या वेगळ्या दुनियेत असतात ते लोक. लय मस्तीत, म्हणजे इकडच्या कोल्हापुरी भाषेत सांगायचं या लय मस्तीत. त्या मस्तीत धुंदीत ते जगतात. महाराज आपले तेल लावतात. तेल लावून महाराज गेले. थोड्या वेळाने पायाला मुंग्या लागल्या. महाराजांनी एकदम शुद्ध सात्विक दुबईवरनं आणलेलं तेल होतं. आपल्याकडे सगळं आता मिक्सिंग आहे काय महाराज. तेल लावलं आणि थोड्या वेळाने त्या पायाला, शुद्ध तेल असल्यामुळे त्या पायाला लागल्या मुंग्या. आता मला सांगा महाराज पापी की कसं काय, म्हणजे त्यांचं कर्म खरं की खोटं, त्यांनी जे कर्म केलं ते चांगलं की वाईट. चांगलं. मग मुंग्या लागल्या, हे कर्माचं कसं झालं. पुढं ऐका. महाराज गेले आणि संध्याकाळची वेळ झाली. संध्याकाळची वेळ दोघांसाठी अतिशय प्रिय. संध्याकाळची वेळ दोघांसाठी अतिशय प्रिय. गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि संध्याकाळची वेळ आहे. धूळ उडवीत गाई घाल्या, श्याम रंगात वाटा उडाल्या. सगळ्यांचा यमन चालू झाला. यमन चालू झाला महाराज. सगळे लागले भजनाला. देवळात सगळी लोक यायला चालू झाली. देवळात येऊन बसली. हरिपाठ चालू झालाय महाराज. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा,
कारण लोक सांगतात की सगळ्याच्या सगळ्या चाली तुम्ही हिंदी पिक्चरच्या उचलता महाराज. बडी मस्तानी है त्यांना तुम्ही असं विचारा, तुमचा पिक्चर किती साली आला हो? 1960, 1957, 1950? आमच्या माऊली किती वर्षापूर्वी झाल्या? संप्रदाय किती वर्षाचा मागचा आहे? मी तुम्हाला अनेक असंख्य उदाहरण सांगेन, असंख्य उदाहरणं. ज्ञानोबा, तुकाराम, एकदम फेमस आहे का? दौला मोराच्या मान पिंजरा पिक्चरची सगळी गाडी काढून बघा. माऊलींच्या आधी तरी पिंजरा पिक्चर झाला नाही, संप्रदायाच्या आधी तरी पिंजरा पिक्चर झाला नाही. त्याच्यामुळे आपण अभिमानाने सांगितलं पाहिजे, आज गोकुळात रंग खेळतोची जी चाल आहे ती संप्रदायाने दिलेली चाल आहे महाराज. विटेवरी ज्याची पाऊले समान, विटेवरी ज्याची पाऊले समान, विटेवरी ज्याची पाऊले समान, विटेवरी ज्याची पाऊले समान. मनाचे संकल्प भावातील सिद्धी, परिराय बुद्धी त्याचे पायी, हे विसरतात लोक. परमार्थ आल्यानंतर काय सांगतात? आमच्या चाली चोरतात. तुम्ही चाल गेली काय? तुमचं पेटंट आहे काय चालीचं? हो, आमच्या चाली तुम्ही महाराज म्हणायचं नाही. आता अर्धवट चाल तरी मी कीर्तनात सोडली तरी हदगल महाराज चिडतात. बरं, चाल पूर्ण करायला पाहिजे काय महाराज? बरोबर आहे की? चाली ह्या शिकायच्या असतात, चाली ह्या आचरायच्या असतात. वारीमध्ये थोडस विषयांतर होते, त्या विषयात गेलोच तर तो विषय पूर्ण करून परत बाहेर येतो. चाली ह्या आचरायच्या असतात. लोक कसं म्हणतात सांगतो तुम्हाला. बऱ्याच वेळेला सकाळची चाल आहे, प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना, तुम्हाला असं वाटलं पाहिजे महाराज अभंग म्हणताना सकाळ झाली असं वाटलं पाहिजे. मगाशी मी एक चाल म्हटली, त्याच्यातलं शेवटचं चरण उचललं नाही महाराज तुम्ही. त्याच्यामध्ये शेवटचं चरण कसं आहे? वाळवंटापासोनी महाद्वारापर्यंत, महाद्वारापर्यंत. ही नॉर्मल चाल आहे, नॉर्मल चाल बसवलेली, म्हणजे सारेगम पद्धतीमध्ये बसवलेली चाल. म्हणताना कशी म्हणायची? वाळवंटापासोनी महाद्वारापर्यंत
द्वारापर्यंत तुम्हाला तिथे रांग सांगायची आहे. केवढी मोठी रांग उभी राहिले. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत तिथपर्यंत महाराज, तिथपर्यंत महाराज म्हणजे कुठे इथंच 5 फुटात तिथपर्यंत महाराज डोंगराच्या पल्याड. अरे मग म्हणा ना तसं, त्याच्यात प्रेम आहे महाराज, त्याच्यातच सगळं समोरलेलं आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. माईक लावायचे आम्ही बंद केले वारीमध्ये. का बंद केले? हे सगळं असलंच ऐकायला यायला. राजस सुकुमार मदना चाली म्हणत म्हणत त्यांचा तिथं हरिपाठ चालू आहे संध्याकाळचा. आणि त्या हरिपाठाच्या भजनी ठेक्यावरती डुलत डुलत संध्याकाळचा माणूस आला. त्याचा जाण्याचा मार्ग वेगळा, संतांचा जाण्याचा मार्ग वेगळा. तो त्या मार्गावरनं जात असताना त्याला मध्ये तो साधू भेटला. मगाशी तेल लावलेला साधू, त्याच्या पायाला मुंग्या आलाय, त्याचा अजून हरिपाठ चालू आहे. त्याच्या मुंग्याच्या पायाला चावतायत. नारायण महाराजांनी तेल लावलं त्या पायाला चावतायत. आणि जो संध्याकाळचा जात असलेला माणूस होता तो डुलत डुलत चाललाय. त्याच्या हातात काय हो? त्याच्या हातात ऊस आहे आणि ऊस खात खात तो चालला. तो तिकडे आला आणि बघितलं त्याच्याकडे. त्या साधूकडे बोललं हात तिच्या, आणि तोंडातलं जे ऊसाचं चिपाड साल ते चुकला. हात दिला तू. साधूला म्हटला काय लोक कधी सुधारणार? रोज संध्याकाळी आपल्या 7 वाजले की दूध काढताना नाही, काय नाही, आपलं हरिपाठ आहे हरिपाठ आहे. म्हशी सोडा पहिल्या, म्हशी बांधा, शेण काढा, मग हरिपाठा जावा. ते काय महाराज असली काय? घेऊन या चक्र गदा हाची संकल्पित वेळेत संपवणार. बरं का? संकल्पित वेळेत संपवणार. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो त्यांचा देव. त्या धंद्याला जर तुम्ही लागला तर घराकडच्या गाई म्हशी कोण बघणार? रोज संध्याकाळी तिथं हरिपाठाला जात आहे. असली कसली माणसं ही? 7-7 दिवस झाले साधू महाराज असले कसले छाट तिच्या. आणि त्यांनी ते तोंडातलं चुकलं. हे होतं उसाचं, त्याला असते साखर. त्या मुंग्या निघाल्या कुठं? विषयाच्या मागे धावायला लागल्या. तो विषय सोडून दुसऱ्या विषयाच्या मागे धावल्या. बहुगोड असा विषय तिकडे धावायला लागल्या. आणि साधू महाराजांचा पाय त्यांनी सोडला. मग आता सांगा कर्म कोणाचं चांगलं? नारायण महाराजाचं की त्या माणसाचं कर्म चांगलं? हे कर्म तुमच्या आमच्या हातात नाही. पाप पुण्य मग हिंदू धर्माने त्याच्यावरती उत्तर सांगितलं. धर्म असं सांगतो तुमचं कर्म कशावरती अवलंबून आहे? पूर्वजन्मी पाप केले
पूर्वजन्मी जे पाप केलेलं आहे ते तुम्हाला या जन्मात भोगावं लागतं. हा कर्माचा प्रकार नंबर 1. त्याला संचित कर्म म्हणतात. म्हणजे तुम्ही जे आधी कर्म केलेलं आहे, ज्ञानोबरायांना भोगावं लागलं दुःख. ज्ञानोबरायांनी काय पाप केलेलं? तुम्हाला मला तर सोडा, ज्ञानोबरायांना भोगावं लागलं. कदाचित त्यांच्या पूर्वजन्मामध्ये भीष्माचार्यांची महाभारतात आलेली कथा आहे. भीष्माचार्य फास्ट सांगतो थोडी कथा. भीष्माचार्य त्या बाणाच्या शय्येवरती पडलेले आहेत आणि पांडुरंगाला असं विचारतात, भगवंताला असं विचारतात, भगवंत मी आयुष्यात काय पाप केलं? तो म्हणाला, आताच्या जन्मातलं पाप नाही मला आहे, पूर्वजन्मी पाप केले. आधीच्या जन्मामध्ये तुम्ही राजा होता, शिकारीला निघाला, मग तुमचा सेनापती होता, तुम्ही बाण सोडला नाही, सेनापतींनी बाण सोडला, सेनापतींनी शिकार झाली. शिकार करत असताना तिथं एक तुमच्या रथाखाली सरडा आला, सरडा सापडला. सरडा तुम्ही जो उचलून टाकायला सांगितलं सेनापतीला, तरी तो उचलून टाकला नाही आणि बाजूला घेतला. तुम्ही खाली उतरला, तो सरडा बाणाच्या टोकावरती घेतला आणि तो सरडा टाकला, बाजूला टाकला. तो सरडा कुठं जाऊन पडला? त्या काटेरी कुंपणात जाऊन पडला. कधीचा पाप आहे महाराज? पूर्वजन्मी पाप केले, तशा मरण यातना तुम्हाला भोगावे लागते. ते बहुविस्तार तुम्ही आम्ही काय केलं? विषय सुख नाशिवंत सेविता. या जन्मात तुम्ही विषयाच्या मागे मागे धावता. मग तुम्हाला काय होतं? त्याला कर्माचा दुसरा प्रकार म्हणतात प्रारब्ध कर्म. म्हणजे आता जे तुम्ही भोगताय, आता जी पाप करताय ती तुम्हाला या जन्मात भोगावी लागते. आणि तिसरा जो प्रकार आहे तो काय? ते क्रियमान कर्म. म्हणजे आताच्या जन्मामध्ये आणि पूर्वजन्मामध्ये जे भोगून संपलं नाही तो बँक बॅलन्स काय होतो? कॅरी फॉरवर्ड होतो. म्हणजे काय? मागच्या पानावरनं पुढच्या पानावरती दिसतो. म्हणजे पुढच्या जन्मात तुम्हाला आम्हाला दिसणार आहे. असे हे कर्माचे 3 प्रकार आहेत. हे तुम्हाला कर्म भोगावंच लागतं. पण तुकाराम महाराज काय सांगतात? तुकाराम महाराज सांगतात, काय सांगतात तुकाराम महाराज? प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. प्रारब्ध क्रियमान संचित हे आम्हाला भक्ताला लागूच होत नाही. का लागू होत नाही? तुका म्हणे गर्भवासी तुकाराम महाराजची सरळ साधी सोपी व्याख्या आहे. मला तू जन्म देतोस, पाप पुण्य तुझे हाती. तू मला जन्माला घातलेला आहेस, तू या भवसागरामध्ये आणलेला आहेस. मग पाप पुण्य सगळं तुझ्या हातात आहे. प्रारब्ध संचित क्रियमान हे आम्हाला भक्ताला लागू होत नाही. असं कुठल्या भक्ताला लागू होत नाही. भक्ताचे पण प्रकार सांगितले. काही भक्त अवतारी भक्त आहेत महाराज. अवतार सदाशिवाचा अवतार,
माऊलींचा अवतार झाला. प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासे तारिले जगाचे नाम मात्रे. हे कोण सांगतं? पांडुरंग परमात्मा सांगतो, स्वतः सांगतो. कोणाला सांगतो? सेना महाराजांना सांगतो. सांगे पंढरीनाथ सेनामणी. अभंगाचं शेवटचं चरण काय लक्षात घ्या. पांडुरंग परमात्मा सांगतो. माऊली कोण आहेत? माऊली माझा अवतार आहे. पांडुरंग परमात्मा सांगतो. संत सेना महाराजांना सांगतो, प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासे तारिले जगासे नाम मात्रे. जयांच्या चिंतनी जळतील पातके सांगे पंढरीनाथ सेनामणी. असा हा जो ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार कसा आहे? तर ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार हा स्वतःचा महाविष्णूचा अवतार. सखा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार. मग त्याला हे सगळं लागू होतं का? संचित क्रियमान प्रारब्ध हे सगळं काही लागूच होत नाही. दुसरा अवतार आहे जो तुकाराम महाराजांसारखा आहे. देव आणि भक्त नाही तुझा नाही विचार. ते भक्त स्वरूप ते देव स्वरूपच मुळात झालेले आहेत. मग त्यांची भूमिका कशी आहे? तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तुम्ही आम्हाला किती वेळा जन्माला घाला, आम्ही तुमची सेवा करण्यासाठी तुमची भक्ती करण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. हा, मग तिसरा जो प्रकार आहे तो तिसरा जो भक्ताचा प्रकार आहे तुमच्या आमच्यासारखे भक्त. तुमच्या आमच्यासारखे भक्त हे कशात अडकलेले आहेत? हे विषयामध्ये कर्मामध्ये अडकलेले आहेत. मग यांना सोडवण्याचं काम कोण करणार? मग अशी सगळी लोक तुकाराम महाराजांकडे तक्रार घेऊन गेली. महाराज तुमचं ठीक आहे, माऊलींचं ठीक आहे, आमचं काय? मग तुकाराम महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात देवाला सांगितलं, धर्माची तू मूर्ती तुकाराम महाराजांनी देवाशी केलेला हा संवाद आहे. कोणासाठी केला? तुमच्या आमच्यासाठी केला. संतांनी ज्या ज्या गोष्टी केल्या कोणासाठी केल्या? तुमच्या आमच्यासाठी केल्या. काकड्याची अभंग काढून बघा, वासुदेव काढून बघा. उठा जागे वारे स्मरण करा पंढरीनाथा. जागे व्हा, उठा, त्याचं स्मरण करा, त्याचं चिंतन करा. कशासाठी? ऐक रे जना तुझ्या
तुझ्या स्वहिताच्या खुणा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. लोक चेष्टेने सांगतात, हो संत काहीच करत नाही. संत तुम्हाला सांगतात तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही म्हणा, आम्ही म्हणत नाही. का ते तुम्हाला सांगतात? कारण ते त्या पात्रतेला सिद्ध झालेले आहेत महाराज. ते तुम्हाला मार्ग दाखवतात, ते तुम्हाला वाट दाखवतात. घराकडे गेल्यानंतर बायको सांगते नवऱ्याला, कीर्तनकार तुम्हाला रात्री सांगत होता तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. ते स्वतः म्हणते काय? तो तुम्हाला सांगतो. असं नाही आहे. संत पात्रतेला सिद्ध झाल्यानंतर सांगतात तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा. तुझं चांगलं होणार आहे बाबा. हा संतांनी दिलेला तुमच्या आमच्याशी केलेला संवाद आहे. संवाद कसं असते? वाद, विवाद आणि संवाद असे 3 प्रकार असतात. वादामध्ये काय होतंय? दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ. दोघं माणसं भांडतात, तिसऱ्याच माणसाचा लाभ होऊन जाते महाराज. दोघांचंही कल्याण होत नाही. विवादामध्ये काय होतंय? एक माणूस दुसऱ्या माणसाशी भांडतो, त्याचं बोलून झालं की दुसरा माणूस त्याच्या पुढचं त्याला सांगतो. इतरांचं काय होतं? इतरांचा टाइमपास होतो. इतरांना काय होतंय? निवांत असतात ते, भांडतात बाबा. होय महाराज, हा मग त्याचं काय झालं? राजकारणाचा विषय आला की असं असते महाराज. दोघं जण भांडत असतात. हे नाही हाच पक्ष बरोबर, तो सांगतो नाही हेच पक्ष बरोबर. ते सांगतोय माझ्या नेत्याने चुका केल्या, आमच्या नेत्याने चुका केल्या. हा विषय कधीच थांबत नाही महाराज. तिसरा माणूस मजा बघून जातो. याला म्हणतात विवाद. पण संवाद कसा आहे? संवाद हा भक्तामधला आणि देवामधला आहे. संवाद हा संतांमधला आणि भक्तामधला आहे. इथं कोणाचा संवाद आहे? धर्माची तू मूर्ती. देवाबरोबर संवाद आहे. पाप पुण्य तुझे हाती मद सोडवी दातारा कर्मापासून. धर्माची तू मूर्ती आहेस. तू धर्माची मूर्ती आहेस. आमचं कर्म काय ते आम्हाला समजत नाहीये. पाप पुण्य आम्हाला समजत नाहीये. तू आम्हाला या संकटातनं बाहेर काढ. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती. देव नुसतंच कधी काय देत नाही. देवाकडे नुसतंच काहीतरी तुम्ही संवाद करायला गेला, गप्पा मारायला बसला देवाबरोबर, देव नुसतंच तुम्हाला काय देत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागतं? देवाचं नामस्मरण करायला लागतं. विठोबा
मर्यादित वेळ आहे त्याच्यामुळे शेवटी दुसरी चाल घेऊया नको. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा धर्मापासून दुष्करा. देवाची स्तुती केली. दातारा शब्द एकदम छान वापरला. तरी पण दातारा शब्द आलाय. गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा दातारा हा शब्द वापरला. का वापरला? त्यांची स्तुती केले. गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञानदेवा सार तुझविले. दुसरा अभंग याला जोडायचा. ज्ञानदेव बोध जगासी पैसेना सातारी महाराजांनी शिकवलं आम्हाला आणि तोडायला. सातारी महाराज सांगतात पूर्ण बोध पूर्ण बोध पूर्ण बोध. ज्ञानदेव बोध जगासी पै केला जे खळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे तीव्र जाओ विश्वस्त धर्म सुनिये मारो. माऊली नंतर जगाला सांभाळलं. जगाला सांभाळणारी ती सगळ्यांची आई म्हणून त्याला माऊली म्हणतात. पण इथं स्तुती कोणाची करायची आहे? इथं संतांची स्तुती नाही. तुकाराम महाराजांना माहित आहे इथं स्तुती केली तरच ते सांगणार मज सोडवी दातारा. स्तुती कोणाची करायची? घडवनिया बाई भव हातारी दातारा. Just
त्याची स्तुती केल्याशिवाय देव काय आपल्या अंगीकार करत नाही. करीसी अंगीकार तुम्हा काय माझा भार, ते सांगतात देवाला. देव म्हणतो त्यांना, हो तुमचा अंगीकार केला की मग तुमचा ऋणांकित झालो मी, तुमच्या दयात अडकलो, तुमच्या कर्जबाजारी झालो. असं कसं? तर तुकोबाराय म्हणतात तुम्हाला अजिबात भार होणार नाही, कारण तुमचा आमचा संबंध काय. देव म्हणतात तुमचा आमचा संबंधच नाही, तुमचा आमचा संबंध नाही. तुमचं आमचं गाव एक नाही, तुमचं आमचं राज्य एक नाही, तुमचा जिल्हा आमचा एक नाही, मतदारसंघ एक नाही, तुम्ही आमच्या पक्षाचे अधिकृत मेंबर नाही, तुमच्याकडे आयडी कार्ड काय. जीवीच्या जीवना तुकाराम महाराज देवाला सांगतात, मज सोडवी दातारा धर्म आणि कर्म आचरती गया लागे. साधन साधिता भागी माऊलींचं छान आपण काय काजा वाचा मन चित्त ठेविले गहाण. वेळेची मर्यादा आहे. धर्म आणि कर्म आचरते जया लागे, साधन कशिणले साधन साधिता अभागी. आम्ही सगळी साधनं करून शिणलो, मग शेवटी तुझ्याकडे आलो. गोड तुझे नाम विठोबा आवडते मज, मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. आता या पूर्ण चिंतनामधला एक शब्द सुटला बरं का, तो मुद्दामच ठेवला मी.
पहिलाच शब्द सुटला, धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. आम्हाला थोडी पूर्ण संपूर्ण परत पहिलीचा अभ्यास करण्याची सवय आहे. मजा कशी आहे, गणित शिकवतात मुलांना, 2चा पाढा शिकवतात, पाठ करायला सांगतात 2चा पाढा, बेके बे बेदरी 4 बेदरी 7 वर्ग पाठ करते. 10वीत गेल्यावरती विसरते. का विसरते? परत परत केलेली बेरीज म्हणजे गुणाकार हे शिकवत नाही. परत परत केलेली बेरीज म्हणजे गुणाकार महाराज. 2 अधिक 2 बरोबर 4, 4 मध्ये 2 घाला 6. हे जर तुम्ही शिकवला नाही आणि पाढे पाठ करायला सांगितला तर तुम्हाला आयुष्यात कधी पाढे पाठ होणार नाही. म्हणून सगळा अभंग संपल्यानंतर सांगायचं, धर्माचे तो मूर्ती. काय आहे धर्म? धर्म म्हणजे काय आहे? धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बुद्ध हे धर्म आहेत का? कशी विचार, सगळ्या धर्माचे तत्व सारखेच आहेत. छान उत्तर आहे धर्माचं. धर्माचं सोपं साधं आपल्याला पटणारं असं उत्तर, छान उत्तर. फार कॉम्प्लिकेटेड करून धर्मामध्ये मग असं आहे, धर्मामध्ये तसं आहे, मग हा धर्म आचरला तर योग्य की तो धर्म आचरला तर योग्य. न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, हे काही करण्याची गरज नाही. संतांनी काय सांगितलं? एक आधुनिक संत होऊन गेले महाराज, त्यांचं नाव साने गुरुजी. आम्हाला शाळेत शिकवलेलं, खरा तो एकची धर्म धर्म जगाला प्रेमार पावे, कुणाला व्यर्थ शिणवावे, कुणाला व्यर्थ शिणवावे, समस्ता बंधू मानावे. मुद्दाम ती कविता काढून तुम्ही वाचा, ती प्रार्थना वाचा. त्या प्रार्थनेमध्ये साधे गुरुजींनी धर्माची सोपी साधी सुटसुटीत वाक्य दिलेली आहे. ती व्याख्या जर आपण फक्त आयुष्यात पाहिली ना तर तुम्ही कुठल्या धर्मात जन्माला आला हे याला काही काळी मात्र किंमत. पण जर समजा तुम्ही जन्माला आलेला असाल आणि जर समजा तुम्ही पाप करत असाल, कुणाना व्यर्थ शिणवावे, साधी साधी गोष्टी आहेत. कुणाना व्यर्थ हिणवावे, समस्ता बंधू मानावे, दया जाऊन हसवावे. एवढी सोपी सोपी तत्व दिलेली आहे धर्माची. ती धर्माची जी मूर्ती आहे ती तू आहे. पाप पुण्य तुझे हाती, हाच तो धर्म आहे. हाच परोपकार, हाच धर्म आहे. परपीडा आहे, पाप आहे. अशा प्रकारचं जे मागणं आहे, बऱ्याच वेळेला लोक सांगतात की हा मागणीपर अभंग आहे. खरं तर पारायणाचं शेवटच्या दिवशी आता मागणी मागायची, दुसऱ्या दिवशी का लागायचा, तसं नाही महाराज. माझ्या चिंतनाप्रमाणे हा मागणीपर अभंग नाही, हा देवाचा आणि संतांचा संवाद आहे. संत एकच छोटंसं प्रमाण देतो शेवटी आणि थांबतो. संत मनाशी संवाद करतात. संत देवाशी संवाद करतात तसं संत मनाशी संवाद करतात. योगी आदुर्लभ तो म्या, योगी दुर्लभ तोम्या देखिला साजणी, पाहता पाहता मना न पुरे धनी. अरे मना, पाहता पाहता मना न पुरे धनी. तसा तुम्हाला तुमचा आमच्याशी संवाद करतात संत.
शेवटच्या चरणात सांगतो, संत तुमच्या आमच्याशी संवाद करतात. हा कल्प आयुष्य लावेत या तुमच्या आमच्याशी केलेला संतांनी संवाद आहे. संतांनी धर्माचा भार पूर्ण तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. माईक पण सपोर्ट करायचं बंद करू लाय. वाहू हा संसार देवा पायी. या संतांनी मार्ग दाखवला. या संतांनी सांगितलं की धर्म म्हणजे प्रेम स्वरूपाचं रिलेशन. त्याचा आणि माझा संबंध काय. मी बऱ्याच वेळेला सांगतो, मगाशी पण आपण बोलता बोलता बोललो, धर्म आणि ही राजकारण ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट. तुम्ही सांगितलं म्हणून मी देवळात जाऊन घंटी नाही वाजवणार महाराज. मला माझ्या मनाला वाटलं पाहिजे. तुम्हाला जोपर्यंत देव दिसणारच नाही, तुम्ही हजारो वेळा पंढरपूरला जावा, तुम्हाला देव दिसणार नाही जोपर्यंत तुमच्या मनात वाटत नाही. माझ्या मनाला ज्या वेळेला पटणार की हा असा आहे, त्याच वेळेला दिसतो. असे मार्ग दाखवणारे आपले संत काय म्हणतात, सर्व कर्म सर्व पाप कोणाच्या स्वाधीन करा, जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा, अशी त्याची स्तुती केलेली आहे या अभंगातनं. त्या संतांनी मार्ग दाखवला. त्यांचं एकदा भजन करून भैरव घेऊन थांबू. ज्ञानेश्वर वाणी शिकविता धनी केलेली सेवा आहे. त्याच्यात जे सगळं काही चांगलं आहे ते तुमचे संस्कार आहेत, तुम्ही दिलेलं प्रेम आहे. आणि जे काही चुकून माझ्या तोंडून एखादा शब्द गेला असेल, वाईट गेला असेल, ते सगळं माझं पाप आहे. ते मी पुढच्या जन्मात भोगेन.
झाल्यानंतर आपले जे सुंदर असं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. यानंतर भजनी मंडळ कुर्याळ यांनी आपली सेवा सुरू करायची आहे. अतिशय सुंदर असे कीर्तनाचा लाभ आपण घेतला. यानंतर भजनी मंडळ कुर्याळ यांनी आपली सेवा सुरू करायची आहे.